लोकशाही दिनावर प्रशासनाचा हलगर्जीपणा, आटपाडीत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी। राष्ट्रीय लोकशाही दिनाच्या कार्यक्रमाला आज आटपाडी तहसील कार्यालयात केवळ औपचारिकता म्हणून उपस्थिती लावण्यात आली। लोकशाही दिनाचा औचित्य अध्यक्ष असलेले तहसीलदार गैरहजर राहिल्यानं नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। नायब तहसीलदार यांनी विचारणा केली असता तहसीलदार मॅडम सांगली इथं मीटिंगसाठी गेला असल्याचं सांगितलंय, तर काहींनी त्या रजेवर असल्याचंही नमूद केलंय। त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम आणि प्रशासनाविषयी नाराजी निर्माण झाली आहे। लोकशाही दिनाचा उद्देश नागरिकांचे प्रश्न सोडवणे आणि त्यांच्या कामासाठी प्रशासन उपलब्ध राहणे हा असताना तो केवळ कागदपत्रांसाठी आणि औपचारिकता पुरता मर्यादित राहिला का, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे। नागरिकांनी प्रशासनावर ठपका ठेवत लोकांचं काम न होणं हे गंभीर आहे अशी प्रतिक्रिया दिली। याबाबत मनसे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली असून उपविभागीय अधिकारी विटा आणि जिल्हाधिकारी सांगली यांनी तहसीलदार आटपाडी यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी ठाम मागणी केली आहे। अन्यथा अशा निष्क्रिय व भ्रष्ट प्रशासनामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात नागरिकांमधून उद्रेक होऊन आंदोलन होईल असा इशाराही त्यांनी दिलाय। आजच्या कार्यक्रमाला वैद्यकीय अधीक्षक वैशाली राऊत आणि पोलीस निरीक्षक विनय बहिर हे दोनच अधिकारी उपस्थित होते। इतर अधिकारी कुठे होते, त्यांच्यावर कारवाई होणार का हे स्पष्ट व्हावं अशी मागणी नागरिक करतायत। कार्यक्रम सुरू झाल्यानंतरच लोकशाही दिनाचा फलक लावण्यात आल्यानं प्रशासन झोपेत होते का अशी शंका उपस्थित होत आहे। प्रकाश गायकवाड यांनी पुढे म्हटलंय की फक्त खुलासा मागून प्रकरण थांबणार नाही, लोकांचे प्रश्न प्राधान्यानं सोडवले गेले पाहिजेत। प्रशासनानं जबाबदारीनं काम न केल्यास त्याचा निषेध आणि आंदोलन करण्यात येईल। लोकशाही दिन हा लोकांसाठी असतो, प्रशासनासाठी नाही, हे प्रशासनानं जाणून कृती करावी।